नमस्कार, मी डॉक्टर दीप्ती. मनसा वेलनेसमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. डायबिटीसच्या लोकांसाठी म्हणजे प्रमेही रुग्णांसाठी काय आहार संकल्पना असावी, हे आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये अगदी डिटेलमध्ये वर्णन केले. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, की काय काय खायचं नाही, म्हणजे काय वर्ज्य करायचं, यापेक्षा सुद्धा काय नक्की खाल्लं पाहिजे याची लिस्ट खूप मोठी आहे. तुम्ही फक्त वेळ काढून प्रॉपर डाएट प्लॅनिंग केलं पाहिजे. तर लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अन्नधान्य हे त्याच्या वर्गवारीनुसार म्हणजे कॅटेगरीनुसार आपण बघूया. सगळ्यात पहिले येतं ते धान्य म्हणजे होल ग्रेन. कारण आपण भारतीयांच्या आहारामध्ये मोठा पोर्शन हा होल ग्रेनचा असतो. तर प्रमेही लोकांसाठी सर्व प्रकारची मिलेट ही खूप चांगली सांगितली. म्हणजे मिलेट्समध्ये शामाक म्हणजे बार्नयार्ड मिलेट, कोडो म्हणजे त्याला कोडो मिलेट असंच म्हणतात. नंतर कंगुनी चावल म्हणजे फॉक्सटेल मिलेट, नंतर लिटिल मिलेट. तर ही सगळी जी मिलेट्स आहेत, लिटिल मिलेट म्हणजे समा, समा तांदूळ ज्याला म्हणतात. तर ही सगळी मिलेट्स चांगली आहेत आणि स्पेशली ज्यांचं वजन जास्ती आहे आणि शिवाय प्रमेह आहे, तर त्यांना ह्या मिलेट्सने खूप चांगला फायदा होतो. मिलेट्सवर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलाय, तर त्याच्यामध्ये मी सगळं डिटेल सांगितलंय. तर तुम्ही अजून पण जर बघितला नसेल, तर तो नक्की चेक करा. ऍक्च्युअली ऑनेस्टली आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शिकताना हे सगळं वाचलं, तर तेव्हा ह्यातलं एकही मिलेट मला माहित नव्हतं किंवा ही धान्य अवेलेबल आहेत हे पण माहिती नव्हतं. तर फॉर्च्युनेटली आता ही सगळी मिलेट्स अवेलेबल आहेत. ऑनलाईन पण मिळतात किंवा अगदी ग्रोसरी शॉपमध्ये पण सहज अवेलेबल होतात. तुम्ही जर सुरुवात करत असाल, तर मी असं सजेस्ट करेन की तुम्ही कोडो मिलेटने सुरू करा. सुरुवातीला आठवड्यातनं जस्ट एकदाच ट्राय करा. म्हणजे रोजचं आहार म्हणजे रोजचा भात किंवा तांदूळ काय गहू हे रिप्लेस न करता जस्ट आठवड्यातनं एकदा फक्त सुरू करा. कोडो मिलेटचा पुलाव चांगला होतो. म्हणजे जसं आपण आपल्या तांदळाचा पुलाव करून घेतो, त्याच पद्धतीने करून घ्यायचा. भरपूर भाज्या घालायच्या आणि क्वांटिटी फक्त आपल्या नेहमीच्या पुलावापेक्षा तुम्ही थोडी कमी घ्या, कारण ते पचायला पण थोडंसं जड असतं. नंतर थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी आवर्जून खात जा. मिलेटच्या नंतर गहू आणि तांदूळ या बाबतीत असं सांगितलंय की गहू, तांदूळ हे धान्य 1 वर्षापेक्षा जुनं पाहिजे. तर जनरली आपल्या घरांमध्ये सगळं फॉलो होतं, पण नवीन पिढीला पण हे माहिती पाहिजे. कारण की धान्य जर नवीन असेल, तर ते शरीरामध्ये क्लेद वाढायला मदत करतं. तर त्यामुळे ही धान्य जुनी असली पाहिजेत. तांदूळ हे जर तुम्हाला षष्टिक शाली हा प्रकार जर मिळाला, तर तो डायबिटीजसाठी खूप चांगला असतो. पण सपोज हे तुम्हाला नाही मिळालं किंवा तुमच्या एरियामध्ये अवेलेबल नसेल, तर तुमच्या प्रदेशामध्ये जे पिकतं ते तुम्ही खाऊ शकता. फक्त खायच्या आधी म्हणजे भात शिजवायच्या आधी हे तांदूळ अगदी छान खरपूस भाजून घेतलेत, तर ते पचायला पण हलके होतात आणि त्याने शुगर कंट्रोलमध्ये राहायला पण मदत होते. त्याच्यानंतर सत्तूचा आटा हा पण तुम्ही फुलका किंवा चपाती बनवण्यासाठी वापरू शकता. सत्तूचा आटा बनवायची रेसिपी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितली आहे, पण जे नवीन असतील त्यांच्यासाठी परत सांगते. गहू आणि फुटाणे ही 2 धान्य वापरायची. तर 1 किलो गहू घेतले तर अर्धा किलो फुटाणे घ्यायचे. गहू स्वच्छ धुवून मग ते पुसून वगैरे भाजायचे. मंद आचेवर भाजायचे आणि चांगले खरपूस भाजायचे. ते तडतड उडायला लागले की मग गॅस बंद करायचा. सेम पद्धतीने फुटाणे पण भाजून घ्यायचे आणि मग नंतर थंड झाल्यावर हे दोन्ही दळून आणायचे. तर हे जे सत्तूचं पीठ बनवाल तर त्याची चपाती करून घेऊ शकता तुम्ही. पचायला थोडंसं जड असतं, त्यामुळे एरवी जर तुम्ही 2 चपाती खात असाल तर ही एखादी किंवा 1-1.5 अशी पुरते. त्याच्यानंतर एक अतिशय महत्वाचं धान्य आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये येतं ते म्हणजे यव. यव म्हणजे त्याला आपण बार्ली म्हणतो. तर बार्ली हे तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये पण त्याच्याबरोबर दळून आणू शकता. म्हणजे 1 किलो जर गहू वापरले तर 200 ग्रॅम बार्ली वापरायचं आणि मग ते एकत्र दळून आणा आणि मग त्याचा पराठा, फुलका जे तुम्ही खात असाल ते खाऊ शकता. धान्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे डाळी म्हणजे पल्सेस. तर मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ ह्या सगळ्या डाळी प्रमेहींसाठी चांगल्या असतात. अजून याशिवाय अजून एक सांगितले ते म्हणजे हुलगे किंवा कुळीथ असं ज्याला आपण म्हणतो. तर हे स्पेशली थंडीच्या दिवसात आवर्जून खा. पूर्वीच्या काळी बऱ्याच प्रमाणात हे खाल्लं जायचं. आजकाल नाही लोकं खात. तर याचं पिठलं किंवा कढण असं करून तुम्ही घेऊ शकता. तर उष्ण असतात कुळीथ, त्यामुळे ज्यांना ऑलरेडी ऍसिडिटी आहे किंवा ज्यांना हेवी ब्लिडिंग होतं किंवा मूळव्याध आहे, या लोकांनी मात्र अव्हॉइड करा. उष्ण असतं त्याने कदाचित रक्तस्राव पण वाढू शकतो. तर बाकी ज्यांना उष्णतेचा त्रास नाही त्या लोकांनी आणि थंडीच्या सीझनमध्ये आवर्जून खा. पुढचा प्रकार येतो भाज्या. तर भाज्या कुठल्या खायचा हा प्रश्न असतो. शेवगा अतिशय चांगला आहे. नंतर कारलं, मेथी या थोड्या कडू चवीच्या भाज्या ह्या चांगल्या असतात.
त्याच्यानंतर आम्ही कोकणात असताना एक भाजी खायचो करटुलं म्हणजे जे दिसायला कारल्यासारखंच असतं बऱ्यापैकी, पण अजिबात कडू नसतं, चवीला चांगलं असतं. हे खाऊ शकता. त्याच्यानंतर पडवळ, नंतर कमळाचं बी आणि कंद हे दोन्हीही चांगलं सांगितलंय. म्हणजे मखाणे ज्याला आपण म्हणतो, ते मखाणे पण अतिशय चांगले असतात. कच्ची केळी खाऊ शकता. तर अशा अनेक भाज्या ज्या हितकर म्हणजे चांगल्या असं म्हणून सांगितलेल्या आहेत. जेवणामध्ये आवर्जून लसूण, सुंठ, मिरे, मोहरी या सगळ्याचा वापर करत जा. फळांचा विचार करता ताडगोळा एक सांगितलाय म्हणजे ताडाचं फळ ज्याला आपण म्हणतो, तर ते चांगलं असतं. त्याच्यानंतर तुरट चवीचे फळ म्हणजे जांभळं असतील किंवा अजून पण तुमच्या इथे मिळणारी तुरट चवीची जी फळं असतात, ती सगळी चांगली असतात. ती आवर्जून खात जा. गोड पदार्थांमध्ये त्यातल्या त्यात खजूर चांगला सांगितलाय. म्हणजे तुम्ही साखर आणि गूळ तर अव्हॉइड करा. पण कधी गोड खायची इच्छा झाली, तर खजूर वापरून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. मध हा पण सांगितलाय खाण्यासाठी, पण आजकालच्या काळामध्ये मधामध्ये साखर असते बऱ्यापैकी. त्यामुळे आता जर तुम्हाला प्युअर चांगला असा मध मिळाला, तर तो खाऊ शकता. आता याच्यानंतर काय खायचं नाही, म्हणजे काय वर्ज्य करायचं, त्याची अगदी छोटीशी लिस्ट आहे, ती आपण बघूयात. नवीन धान्य खायचं नाही. त्याच्यानंतर दही टाळा. दह्याच्या ऐवजी मठ्ठा तुम्ही घेऊ शकता. तर मठ्ठा म्हणजे ताक बनवायचं आणि ताकामध्ये जिरेपूड, आलं असं घालून मठ्ठा बनवायचा. तर तो तुम्ही पिऊ शकता. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली गोड म्हणजे उसाचा रस म्हणा, गूळ, मिठाई वगैरे हे सगळे पदार्थ वर्ज्य करायचे. भाज्यांमध्ये कोहळा किंवा भोपळा म्हणजे पेठा ज्याला आपण म्हणतो, तर हे सगळे पदार्थ वर्ज्य करायचे. आणि ज्या गोष्टी कफ वाढवणाऱ्या आहेत, मेद वाढवणाऱ्या आहेत, त्या सगळ्या टाळायच्या. तर आय होप की या सगळ्यातून तुम्हाला बेसिक आहाराविषयी संकल्पना क्लिअर झाली असेल. पुढच्या भागामध्ये आपण अजून काही मधुमेहींसाठीच्या स्पेशल रेसिपीज किंवा काय व्यायाम करायचा ते सगळं बघूयात. अजून पण कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.